जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात मोठ्या प्रमाणात महिलांनी प्रवेश केला असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांनी दिली आहे। पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने अनेक महिला पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचे दामले यांनी म्हटले आहे। फक्त महिला दिनापुरते मर्यादित न राहता महिलांच्या स्वाभिमानासाठी आपण महिलांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचेही आशिष दामले यांनी सांगून बदलापूर शहरात सर्वात मोठं महिला संघटन असलेला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे आशिष दामले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व महिला पदाधिकारी यांचा विशेष सन्मान आशिष दामले यांनी करून त्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महिलांचं, तरुणांचं, ज्येष्ठांचं हे सगळेच जण एकत्रित येऊन त्या ठिकाणी पक्षामध्ये काम करण्यासाठी सगळेजण तयार होत आहेत आणि मी माझं भाग्य समजतो की महिला दिनाच्या दिवशी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात महिलांनी त्या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केला, पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि मला वाटतं मला माझ्या पक्षाचा या निमित्ताने अभिमान आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मी काम करतो। आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि त्यासाठी अनेक महिला या स्वतःहून तयार होऊन त्या ठिकाणी पक्ष संघटनेत काम करत आहेत। भविष्याच्या काळात महिलांचं संघटन हे खूप मजबूत करून बदलापूर शहरामध्ये जास्तीत जास्त लोकांना जे अपेक्षित कामं आहे ते करण्यासाठी आम्ही सगळेच जण निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करू। आमच्या महिला अध्यक्ष प्राचीताई या ठिकाणी आहेत आणि त्यासुद्धा तळागाळापर्यंत पोहोचून लोकांची कामं, लोकांना अपेक्षित असलेली कामं हे सगळीच राष्ट्रवादीची टीम ही मनापासून त्या ठिकाणी करते। त्याबद्दल मला पूर्ण माझ्या टीमचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलापूर शहर यांचा अभिमान। निश्चितपणे महिलांमुळेच मी या ठिकाणी पहिल्यांदा 22व्या वर्षी निवडून आलो आणि त्याचं कारणच ते आहे की माझ्यासोबत त्यावेळेस सर्व महिला होत्या आणि आत्ताही महिलांचं संघटन हे राष्ट्रवादीचं इतर कुठल्याही पक्षाच्या तुलनेत हे भक्कम आहे आणि निश्चितपणे मला वाटतं एक दिवस फक्त महिला दिन साजरा न करता सातत्याने महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून जसं यशस्विनी भवन आम्ही सुरू केलेलं आहे त्या माध्यमातून महिलांसाठी अनेक कार्यक्रम असतील, विविध कार्यक्रम असतील, महिलांचं काउन्सिलिंग असेल, त्यांच्या हाताला काम देण्याचं त्या ठिकाणी गोष्ट असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून निश्चितपणे मी असेल, प्रियांका असेल, आमच्या बाकी सगळ्या भगिनी असतील या सातत्याने प्रयत्न करतच असतो। माझी आई गेले अनेक वर्ष महिलांच्या त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी काम करते आणि तोच वारसा पुढे चालवत जास्तीत जास्त महिलांना त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून मदत झाली पाहिजे याचा प्रयत्न आम्ही सगळेच जण करत असतो। आज सर्वप्रथम महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा। त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज असंख्य महिलांनी पक्षामध्ये प्रवेश केला आहे। आदरणीय रुपालीताईंचं जे नेतृत्व आहे हे महाराष्ट्राला ज्या पद्धतीने घडवत चाललेलं आहे महिलांना, त्यामध्ये महिलांमध्ये एक नवीन उभारी येऊन त्याच हिशोबाने महिलांनी आज पक्षप्रवेश एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेले आहेत आणि त्यांचं नेतृत्व अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये पुन्हा जास्त वाढत राहो हीच आजच्या दिवशी सदिच्छा। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।